मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आपण पाऊस पडायच्या आधी म्हणजे 1 जुलैला पाईप्स आणि गुंडाळ्या ठेवल्या होत्या आणि एक 4-5 झाडं लावली होती आपण आणि त्याच्यानंतर पाऊसच जोरात लागला. तर आपली सगळी रानं तर तयार आहेत पेरणीसाठी. म्हणजे आता हे दाखवतो मी आपलं नांगरून फणून वगैरे ठेव. आपण नॉर्मली सोयाबीन वगैरे पेरतो, सोयाबीन आणि भुईमूग आपल्या खरीपाची पिकं म्हणून. पण झालं काय, पाऊस एवढा जोरात होता की बांध फुटले सगळे. बांध फुटले आणि ते पाणी सगळं वरच्या रानातून खालच्या रानात वाहिले. त्यामुळे सगळीकडे ते बांधाची डागडुजी वगैरे त्याचं काम लागले आज. आणि त्यात आता ट्रॅक्टर पण येणार आहे थोड्या उशिरात. हे बघा, हे आपलं वरचं रान आहे. चांगलं फणून वगैरे ठेवलंय आपण ह्याला. मस्त मऊ झाले रान. आता फक्त ट्रॅक्टर येणार होता 11 वाजता, तो काय अजून आलेलं नाही. बियाणं वगैरे सगळं आणून ठेवलं इथंच. आणि खतं बितं तर आधीच दिलेली आहेत. खतं म्हणजे गावखतच देतो आपण. आणि गावखत कसं मागच्या वर्षीच आपण 4 ट्रेलर दिलेले आहेत या रानामध्ये. ते मागच्या वर्षीचं आता या वर्षी लागल, अजून 2 वर्ष तर लायचे का नाही. तर हे सगळं इथून खाली पाणी वाहतं. आता ऊन पडले, पण मागच्या आठवड्यामध्ये खूपच जोरात पाऊस होता. त्यामुळे आता तुम्हाला इथं दिसत असेल थोडं बरोबर इथं असं इथून पाणी सगळं वाहिलेलं आहे. आत्ता हे बघा, इथून सगळं असं खाली जाते, इथून असं खाली. आता मी इथं हा लिंबावरती चढून थोडा पाला तोडला, म्हणजे ढांप्या तोडल्या थोड्या, ते इथं टाकले. म्हणजे असं खड्डा पडला होता ना, वर काय होतं, वरच्या रानातली माती वाहून येते खाली सगळी. ते माती पण वाचवली पाहिजे म्हणून ते थोडं इथलं गवत होतं ते पण कापून त्याची मुळी बांधून ठेवली, तेवढं जे एखादा घास होईल जनावराला. इथलं कसं स्वच्छता राहते, आपल्या नजरेखाली असतं सगळं जे काय असतं ते. तर हे इथून वरनं असं पाणी आलं आणि हे इथून आता इथून जाते, दिसते तुम्हाला. इथं पहिला खड्डा एवढा होता, केवढा खड्डा केलाय बघा, केवढा फोर्स होता पाण्याला. आणि हे इथून सरळ पाठच काढले पाण्याने पार त्यात इथपर्यंत. बोरच्या तिकडं जी बोर दिसतीये, थोडं झूम करून दाखवतो, तेव्हा तिथपर्यंत तिथं एक डबकं साठलं आणि तिथून आम्ही अधिक पाठ काढून ठेवला होता. ते हे एक झालं नुकसान. इथलं एक बांध फुटला होता, त्याला लिंबाचा पाला टाकलाय, थोडीफार दगडी बिगडी तर नाहीतच आता इथं कुठं. आणि दुसरं म्हणजे आता इथं हे दाखवतो, ही मिरचीची रोपं लावलीत. ह्या बांधाच्या कडेनं पण सगळं फुटलं होतं. त्यानं तर एवढी माती वाहून गेली, ते माती वाहून गेल्याचं लय दुःख होते, बाकी काय नाही. आपण एवढी मातीची काळजी घेतो आणि ते मग पाण्याबरोबर खालच्या रानामध्ये बांधत जाते. ते पटकन जिथं फुटलेलं दिसतंय तिथं दुरुस्ती केलेलं कधी बी चांगलं. आणि आता 2 आठवडे तर पाऊस नाहीच म्हणतात. आपल्याकडे बी होतं, ऊनच पडले. त्यामुळे आज सकाळी येऊन आता पेरणी करायचं चाललंय, पण आता काय सांगता येते, पाऊस जर लांबला तर काय माहिती काय उगून येते नाही येते. हे बघा, हे इथून खाली, तर थोडं खाली जाऊन दाखवतो. हो काय, दिसला का खड्डा इथं? हे इथून सगळी माती, तिकडं त्या बघा ती माती कसली सोपी गाड सगळा गेला इथून वाहून वरच्या आपल्या रानातला खाली. इथं एक फुटले आणि तिथं पुढं एक, तिथं एक फुटले. त्यामुळे आता इथं थोडी माती, थोडंफार नारळाच्या ढांप्या, आंब्याच्या कट केलेल्या ढांप्या टाकल्यात. आणि आता इथे एक भराव टाकलाय मातीचा, इथं असा आडवा. आज सकाळी तेच केलं येऊन. इथं तर लयच मोठा खड्डा पडलाय बघा. तरी तिथं दगड टाकले होते आम्ही, ते काय दगड बी निघाले तिथून. हा भराव टाकल्यामुळे काय होणार आता, की जे पाणी येणार, आता जुलैच्या शेवटला पाणी येणार, पाऊस पडणार म्हणतात. म्हणजे जे पाणी येईल ना, ते या भरावाच्या अलीकडे राहून इकडून असं सरळ पुढे येईल. आणि अंतावर आपलं सोयाबीन वगैरे थोडं उगून आलेलं असेल. आणि मग पाणी जायला आपण इकडून पाठ काढलंय. म्हणजे कसं होतं,
वरनं जे पाणी येतं ते सगळं इथं ह्या एरियामध्ये साठतं सगळं. आणि मग इथून पाठ काढलाय आपण, इथून एक काढलाय आणि हा इथून एक असं इथून पाठ, हा इथून आता थोडं करायला लागेल पावसामुळे थोडं परत भरलंय ते, पण पाठ काढला की मग बरोबर पाणी वाहत 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 इथून हे इथून असं खाली जातं. हे काय इथं दिसत असेल, तिथून असं खाली निघून खालच्या रानात जाते ते. तिकडं अजून पण पाणी साठलेलं दिसते बघा. आणि तिकडं बघा केवढ्या त्या पाण्यानं खड्डा केलेला आहे त्या रानात. हे बघा लयच नुकसान करते. कसं आहे, प्रॉपर मॅनेजमेंट केलं पाहिजे आधीच पावसाच्या आधी. यंदा मी म्हणलं तर साऱ्या काढायच्या, पण काय आमच्या पप्पांनी ऐकलंच नाही. नाही म्हणले साऱ्या नाही काढल्या पाहिजे काढायच्या, असंच दाटीनं पिरूया. मी म्हणत होतो साऱ्या काढल्या असत्या 3-3 2 आंब्याच्या लाईनीमध्ये. आता आपण 15 फूट जागा ठेवलेलीच आहे, 3 साऱ्या तर आरामात निघल्या असत्या, 3 काय 4 बी निघल्या असत्या. 4 साऱ्यांमध्ये टोकणीनं जर टोकलं असतं ना सोयाबीन तरी पण चाललं असतं. कसं असते, आंब्याची लागवड केली ना, कुठलंही फळझाड असू दे, आंबा काय कुठलंही फळझाड असू दे, डाळिंब असू दे, चिकू असू दे, पेरू असू दे, जवळ तुमचं झाडची उंची आणि तुमच्या आंतरपीक जे लावत आहे त्याची उंची तुमच्या झाडापेक्षा कमी आहे, तर ते आंतरपीक त्याला मानवतं. आंतरपीक घेतलंच पाहिजे. कसं असतं, आंतरपीक घेतल्यामुळं फायदे काय होतात, एकतर तुमची जमीन सुपीक राहते, पोत सुधारतो जमिनीचा, ठीक आहे. त्याच्यानंतर अननेसेसरी तण उगवत नाही. तण एकदा उगवलं आणि त्याला जर परत अजून फुलं आली आणि ते पसरलं ना तर लय त्रास होतो त्याचा, तण काढायचा. त्यामुळं तो एक फायदा असतो, तण नाही उगवत. तिसरा मोठा फायदा आंतरपिकाचा की तुमच्या झाडावरती जर काय रोग कीटक वगैरे येणार असतील तर ते आंतरपिकावरती पण पसरले जातात. त्यामुळे झाडावरती जास्त अटॅक होत नाही तुमच्या. आणि प्लस आंतरपिकानं काय होतं, तुमचे मित्र कीटक पण येतात. मित्र कीटक म्हणजे तुमचे जे मांसाहारी कीटक आहेत, झाडांना त्रास देणारे कीटक, त्यांना खायला दुसरे मांसाहारी कीटक पण येतात. म्हणजे एक कीटक दुसऱ्या कीटकाला पण खातोय, तसले कीटक येण्याशी फायदा होतो त्याचा. तिसरं आंतरपीक, आता जसं सोयाबीन लावलं, सोयाबीनच्या शेंगा निघल्या की जो सोयाबीनचा पाला आहे तो रिच नायट्रोजन असतो, त्याच्या काड्या आणि पाला, तो कापून आपण शेतातच टाकला आणि तिथंच जर शेत मातीमध्ये गेला तर मातीला हे पण मिळतो, न्यूट्रियंट्स वगैरे सगळं मिळतं. सो हे भरपूर फायदे असतात आंतरपिकाचे. त्यामुळे आंतरपिकं तर घेतलीच पाहिजे, जवळ आपलं झाडं आणि आपलं रान आपल्याला साथ देते तवर. आणि शेवटी काय मोकळी पडून तर काय मिळणार नाही आहे आपल्याला. आंब्याचं कसं वर्षातनं एकदाच उत्पन्न आहे, आंतरपिकामुळे काय आपलं चर्निंग बी राहतं. आता जसं मिरच्या लावल्यात, आता ह्या 2 आंब्याच्या झाडाच्या मध्ये भरपूर जागा आहे. इथे जर बघितलं ना तर आता पाऊस थांबला आणि जसं सूर्य पडणार तसं तण उगवायला सुरुवात होते. दिसते का, बारीक बारीक उगवायला सुरुवात. तिथंच आपण मिरच्या लावून टाकलेल्या आहेत, अशी थोडी आहेत तिथं, पुढं थोडी आहे, त्याच्यानंतर इकडं अजून इकडं दिसतात आहेत तुम्हाला. 150 रोपं लावलेली आहेत. तर आता ह्यातनं आपल्याला उत्पन्न पण मिळणार. आपलं काही ओल्या मिरच्या नाही विकणार आहे, मिरच्या पिकवणार, त्याच्या लाल मिरच्या करणार आणि मग सुकवून त्याला विकायचं. घरी तिखटाला बिकटाला बी होते. आपलीच मिरची पावडर, आपल्याच रानातली मिरच्या वापरून केलेली कधी बी चांगली. आजकाल तर काय सांगता येते, मिरच्याला बी लाल रंग लावून विकतील. काय खरं नाही लोकांचं बाबा, एवढी भेसळ चाललेली आहे. मला तर लिटरली ते ऐकून शॉकच बसला की ते दुधामध्ये युरिया बिरिया टाकतात. ते दुसऱ्याच्या जीवाशी खेळताय तुम्ही राव. म्हणजे एवढी पण हाव बरोबर नाही ना. की आता दुधामध्ये युरिया टाकून म्हणजे काय मिळते लोकांना, नुसतं आपलं फॅट वाढवण्यासाठी. पण त्याचं विष आहे ना ते. कशाला करताय उद्योग असले. ठीक आहे ना, तुमचं 15 लिटर विकलं जाते, 15 लिटरच विका ना, 15च्या ना 30 कशाला करायला जात आहे पाणी टाकून टाकून. आणि मग परत ते फॅट कमी झाल्यावर त्याच्यात युरिया टाका आणि हे टाका आणि हे टाका. कोणी सांगितलं असले उद्योग करायला. एनिवे जाऊ दे, तो आपला विषयच नाही आहे. हा,